सर्वांनी गुडघ्यावर बसायचं आहे, भिक्खू संघाला वंदन करायचं आहे. सर्वांनी गुडघ्यावर बसायचं आहे, सर्व उपासकांनी गुडघ्यावर बसायचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी सर्वांनी बोलायचं आहे. ओकास वंदामि भन्ते भारतेनं कथं सभं अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकास वंदामि भन्ते भारतेनं कथं सभं अपराधं क्षमतु मे भन्ते. तृतीयंपि ओकास वंदामि भन्ते भारतेनं कथं सभं अपराधं क्षमतु मे भन्ते. करा 3 वेळेस वंदन करा सर्वांनी. या धम्म संमेलनाचे उद्घाटक आपले सर्वांचे गुरुवर्य पूजनीय भदंत सुधारांजी बोधी महास्तवीर उपस्थित झालेले आहेत. या धम्म संमेलनाचे अध्यक्ष पूजनीय भदंत उपकृतजी महास्तवीर आपले सर्वांचे गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी मी भक्तजींना अशी विनंती करतो की तथागत भगवान गौतम बुद्ध परमपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दीप पण दुपारी पूजा करावी. या ना आनंद इकडे ना या सगळं विषय तथागत भगवान गौतम बुद्धांचा परमपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या सर्व विश्वसंघाने ज्याने ज्यांना फोटो घ्यायचे तरी भिक्खू संघाचे फोटो घ्या. या ठिकाणी भारतीय जनमत चॅनलचे प्रमोदजी गरड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ते लाईव्ह करत आहेत फेसबुकला आणि त्यांच्या चॅनलवर सुद्धा. या ठिकाणी सर्वप्रथम भिक्खू संघाला त्रिसरण पंचशीलीची याचना करण्यात येणार आहे. सर्वांनी लक्ष द्यायचं.
ज्या ज्या उपासकांना उपस्थित याचना आहे त्यांनी याचना बोलायची आहे. ओकास वंदामि भन्ते द्वारतैन मयंकतं सब अपराधं खमतुमि भन्ते द्वितीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतैन मयंकतं सब अपराधं खमतुमि भन्ते तृतीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतैन मयंकतं सब अपराधं खमतुमि भन्ते ओकासं भन्ते तिरसरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं शीलं देतमे भन्ते द्वितीयंपि ओकासं भन्ते द्वारतैन मयंकतं सब अपराधं खमतुमि भन्ते ओकासं भन्ते ईश्वरेण पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते द्वितीयंपि ओकासं भन्ते तिरसरणेन पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते तृतीयंपि ओकासं भन्ते तिरसरणेन पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते यमहं वदामि तं वदेहि सर्वांनी बोला अहं वन्दे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणगमनं सम्पूर्णं पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसलवादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि
विसरणेन सद्धि पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं तत्त्वापमादेन सम्पादेतव्वा साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। वनगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरोरुहे। पूजेमि बुद्धं कुसुमेननेन पूयेन मेतेन लभामि मोक्षं। पूपं मिलायति यथा यदा मे कायो तथा याति विनाशभावं। गणसारपदीपेन दीपेन तमदनसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं। सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं। बुद्धं धम्मं च सङ्घं सुगततनुभवा धातु धातुगाभ्ये लङ्काय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे सभ्ये बुधस्सबिम्बे सकलदशदिशे केशलोमातिधातु वन्दे सबे विबुद्धं दशबलतनुजं बोधिचैत्यं नमामि। वन्दामि चैत्यं सब्बसबठानेषु पतिटिटं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा। यस्य मूल्ये निसिन्नौ वा सब्बारि विजयं अका पतो सबयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपं। इमे एते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि। बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते। इति पिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदु अणुतरो पुरिसधम्मसारथि तादेव मनुष्याणां बुद्धो भगवाति। स्वकातो भगवता धम्मो सन्दिटिको अकालिको यहि पस्सिको औपनायिको पच्छतं वेदितव्यो वियोहिति। सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो उजिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो सामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो। यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अट्टपुरिसपूगला एष भगवतो सावकसङ्गो। आहुनय्यो पाहुनय्यो दाक्किनय्यो अञ्जनीकरणीयो अणुतरं पुय्यकेतं लोकसाति। जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। एच धम्मानुधम्मपटिपत्तिया बुद्धं भुजेमि। इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया धम्मं भुजेमि। इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया सङ्गं भुजेमि। अदा इमाय पटिपत्तिया जाति जरा मरणं महापरिमुच्यसामि। इमिना पुयकमेन मामे बालसमागमो सत्तं समागमो होतु यावनिब्बाणपत्तिया देवो वसत्तु कालेन स सम्पत्तिहेतु स। पीतो भवतु लोकस्य राजा भवतु धाम्मिको। सुखो बुद्धानुत्पादो सुखो सद्धम्मदेशना सुखा संघस्य सामग्री
समग्गानं तपो सुखो. शील समाधी प्रज्ञेचे उद्गाता विश्वशांतीदूत देव आणि मुसेंची गुरु तथागत भगवान समय संबुद्ध समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय नीतीचे पुरस्कर्ते आधुनिक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मंचावरती उपस्थित विराजमान पूजनीयवंत उपगुरु महासवीर माझे गुरु पूजनीय विश्वानंद बोधी महासवीर पूजनीय बनते सुगतजी थेरो आर्यनाथजी आणि सर्व भिक्खू संघ उपस्थित पूजनीय सन्माननीय उपासक उपासिका, आज आपण या धम्मांकूर बुद्ध विहारामध्ये जे पहिले धम्मसभेला ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत, या निमित्तानं बनते संघबोधीजी यांना मी सर्वात त्यांचं स्वागत करतो की त्यांनी या विहाराला सुरुवात केली. हे विहार त्यांनी निर्माण केलं आणि आपल्याला एक स्थळ निर्माण करून दिलं की या पुणे शहरामध्ये सुंदर अशा प्रकारे या रमणीय प्रदेशामध्ये रमणीय परिसरामध्ये हा जो विहाराचा त्यांनी घाट घातला आहे, सुंदर अशा प्रकारे विहार त्यांनी निर्माण करत आहात. सुंदरसं त्यांचं कार्य आहे. संघबोधी पंडितजी औरंगाबाद पासून त्याचं कार्य सुरुवात आहे. औरंगाबादला त्यांनी सुरुवात केली कार्याला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची काही कार्य करत या पुणे शहरामध्ये एक स्वतःचं विहार त्यांनी निर्माण केलं आणि धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी त्यांनी स्वतः प्रयत्न करत आहेत. प्रियजन हो, धम्म चळवळ निर्माण करण्यासाठी धम्म चळवळीला गती देण्यासाठी हा समोर भिक्खू संघ जोमानं काम करत आहेत आणि त्याला कुठेतरी गती देण्यासाठी आपले जे पूजनीय गुरुवर्य मोठे बंधू जे आहेत हे सर्वांनी या सर्व भिक्खू संघाला पाठिंबा दिला आहे. या ठिकाणी धम्म परिषद सुरू करत असताना सुरुवातीला आपण या ठिकाणी जो परिसर आपण धम्मदेशला सुरुवात करत असताना सुरुवातीलाच मी गाठा बोललो की जे तथागत भगवान बुद्धाचा जन्म जो आहे खूप दुर्मिळ आहे. तथागतांची धम्मदेशना ऐकणं दुर्मिळ आहे, कारण धम्मदेशना किंवा तथागतांचं नाव सुद्धा ऐकणं या जगामध्ये दुर्मिळ आहे. जगामध्ये असंख्य उपासक उपासिका आहेत, लोक आहेत, परंतु सर्वांना हा धम्म पोचत नाही. आज जगामध्ये असंख्य जाती धर्माचे लोक आहेत, भरपूर जाती धर्माचे लोक आहेत, परंतु सर्वांना बुद्ध धम्माचा धम्म मिळत नाही. जो सद्धम्म आहे तो मार्ग सर्व दुःखमुक्तीला घेऊन जाऊ शकतो. असं सद्धम्म आहे, तो सद्धम्म सर्वांना मिळत नाही. त्यामुळं आपण सर्व उपासक उपासिका खूप पुण्यवान आहोत की बाबासाहेबांच्या पुण्यानं बाबासाहेबांच्या अनुकंपेनं आपला हा धम्म मिळाला आणि बुद्धाचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला मिळाला. बुद्धाचा धम्म जीवन जगण्याचा आपला पुण्य मिळालं, हे आपले खूप मोठे पुण्यकर्म आहे. त्यानंतर पुण्यकर्म आपला आहे की हो सद्धम्म आहे, तर सद्धम्मावरती आपण आढळून होणं आणि आपल्या जीवनामध्ये दुःख परिपूर्णपणे नष्ट करणं, हे आपल्याला हा मार्ग मिळाला की जगामध्ये एकमेव असा मार्ग आहे की जो मार्ग आपल्याला परिपूर्ण दुःख मुक्तीकडून जाऊ शकतो. हा सद्धम्म आपल्याला मिळाला. ही आपली खूप मोठी आपली खूप मोठी पुण्य पारमिता आपली या ठिकाणी आहे की आपला हा सद्धम्म मिळाला. आणि आज बाबासाहेबांच्या काळामध्ये बाबासाहेबांची काही जे कार्य आहे या कार्यामध्ये आपल्याला जन्म समोर येण्यासाठी आपल्याला ही संधी मिळाली आहे की आपलं खूप मोठं पुण्यकर्म आहे. प्रियजन हो, बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी आपल्यासाठी जे काही कार्य केलं आहे ते कार्याची आपण परतफेड करू शकत नाही, परंतु त्यांच्या कार्यामध्ये आपण थोडाफार हातभार लावू शकतो. जीवन चांगल्या प्रकारचं नीतिमत्तेनं घालवून आपण स्वतः सुखी होऊन इतरांना सुद्धा आपण आदर्श देऊ शकतो की खरोखर हा जो धम्म आहे हा खूप चांगला धम्म आहे. आणि या धम्मामध्ये जो कोणी व्यक्ती येतो तो व्यक्ती खरोखर स्वतः सुखी होतो आणि इतरांना सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्रास न देता सुखी जीवन जगतो, निष्कलंक जीवन जगतो. तेव्हा आपण सर्व उपासकांनी हा आदर्श घ्यावा आणि बाबासाहेबांच्या कार्याचे काही उर्वरित कार्य आहे ते सुद्धा परिपूर्ण करण्यासाठी आपण थोडासा हातभार लावा, ही ठिकाणी मंगलकामना करतो. आणि आज जे बंतीने या ठिकाणी हा धम्मसंमेलन या ठिकाणी घेतला आहे, जी पश्चिम महाराष्ट्राची कमिटी उत्तर महाराष्ट्राची कमिटी स्थापन झाल्यानंतर ही पहिलं धम्म संमेलन या ठिकाणी होत आहे. या
बंदींना या सर्व कमिटीला आणि सर्व पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि परत एकदा या ठिकाणी त्या धर्मांकुर महाविद्यालयाचे अध्यक्ष जे आहेत पूजनीय मंत्र संगमपुरी यांना शुभेच्छा देऊन मी माझा दंबरीचा या ठिकाणी समाप्त करतो. संपूर्ण विश्वाला शांततेचा, बंधुत्वाचा आणि करुणेचा संदेश देणारे जगतवंदनीय जगद्गुरु तथागत सम्यक संभगवान गौतम बुद्ध, तसेच परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी तुम्हाला आम्हाला पुनर्ष एकदा या भारत भूमीमध्ये बौद्ध म्हणून जीवन जगण्याचा अधिकार दिला असा तो सद्धम्म, आणि त्या सद्धम्माला 2563 वर्षापासून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत आलेला, त्या सद्धम्माला जीवित ठेवत आलेला पूजनीय श्रावक संघ प्रथमतः जगातील या 3 रत्नांना त्रिवार वंदन विनम्र अभिवादन करतो. खरं तर बोलण्याची हिंमत नाही, कारण की महाराष्ट्रात ज्यांच्यामुळे आज मला वाटतं की धम्म आपल्या सर्वांपर्यंत पोहोचतो आणि ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र बोलून, भाषण करून, प्रवचन करून गाजवलाय, असे 2 माझ्यासाठी तरी महान आहेत. आणि ते इथे बसलेले मोठे भंते जे आहेत त्यांच्यासमोर मी काय धम्म सांगणार आणि त्यांच्यासमोर मी काय बोलणार. परंतु एवढ्या सुंदर अशा कार्यक्रमात भंतेने मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आभारी आहे सर्वांचा. उपासक उपासिकांनो, जे काही आपण धम्म संमेलन करतो, धम्म परिषद करत असतो आणि त्या धम्म परिषदेला आपण येत असतो. धम्म परिषद घेण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे काय असतं की आपल्याला भगवान बुद्धांनी दिलेला जो काही धम्म आहे, आर्य अष्टांगिक मार्ग आहेत, पंचशील आहे, ते पंचशील आपण समजून घेतलं पाहिजे, तो अष्टांगिक मार्ग आपण समजून घेतला पाहिजे. त्यासाठी आपण धम्म परिषद नावाचा एक सुंदर असा प्रोग्राम घेत असतो. कारण भगवान बुद्ध म्हणतात, सब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपणं एतं बुद्धानुशासनं. मीच नव्हे तर संपूर्ण बुद्ध शासन म्हणत आहे की आपल्या स्वतःच्या चित्ताला एकदा तपासा. मी बघा म्हणताना अगोदरच म्हटलं की जगद्गुरु भगवान बुद्ध है ना. मी बुद्धांना जगद्गुरु म्हटलं की नाही. बुद्धांना मी जगद्गुरु का म्हटलं असेल माहिती आहे का? कारण अण्णाभाऊ साठे गुरु मानायचे बाबासाहेब आंबेडकरांना, बाबासाहेब आंबेडकर गुरु मानायचे संत गाडगे बाबांना. उपासक उपासिकांनो, महात्मा ज्योतिबा फुलेंना ज्योतिबा फुले गुरु मानायचे छत्रपती शिवाजी महाराजांना, आणि छत्रपती शिवाजी महाराज गुरु मानायचे संत तुकोबारायांना, आणि संत तुकोबारायांनी जर कोणाला गुरु मानलं असेल तर ते भगवान बुद्धांना. म्हणून मी म्हटलं की जगद्गुरु भगवान बुद्ध आहेत. आणि एवढा सुंदर असा धम्म आपल्या सर्वांना मिळाला आहे. त्या धम्मामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्याला स्वतःला गर्व नष्ट करायचा असतो, आपल्यातला अहंकार नष्ट करायचा असतो, अहंभाव नष्ट करायचा असतो, आणि त्या दृष्टिकोनाने आपण धम्म जाणून घेत असतो, है की नाही. भगवान बुद्धांना कधी विचारले जातं की माणूस दुःखी होण्याचं कारण काय, तर भगवान बुद्ध म्हणतात, माणसाला इतराचं बरं झालेलं पाहवत नाही म्हणून मानव दुःखी आहे, असं भगवान बुद्ध म्हणतात. आपल्याला इतरांचं चांगलं झालेलं पाहवतं का? भावाचं भावाला चांगलं झालेलं पाहवत नाही. मग ही शिकवण धम्मात आहे का? तर ही शिकवण धम्मात नाही. आपल्याला धम्मातून काहीतरी शिकायचंय, त्यामुळे आपण या कार्यक्रमाला उपस्थित आहोत. उपासक उपासिकांनो, फक्त फोटो काढण्यासाठी, कॅमेरे हातात धरण्यासाठी आपण कार्यक्रमाला येत नसतो, है ना. कार्यक्रमाचा दृष्टिकोन वेगळा असतो. कार्यक्रमातून आपल्याला घेऊन काहीतरी वेगळं जायचं असतं. बघा, भिक्खू संघाची तळमळ बघा ना. प्रत्येक भिक्खूनी आपला परिवार सोडून, आपलं घरदार सोडून, आपलं सगळं काही सोडून
तुमच्यासाठी आणि समाजासाठी लोकांमध्ये जात असतो, धम्म प्रवचन करत असतात, लोकांना धम्म सांगत असतात, स्वतःही धम्म अनुग्रहित करत असतात आणि आपल्याला सर्वांना बौद्ध धम्माची शिकवण भिक्खू संघ देत असतो. कधी एखाद्या दिवशी भिक्खू संघाची तळमळ तुम्ही जाणून घेतली आहे का? की भिक्खू संघ कोणत्या गतीने काम करत आहे, भिक्खू संघ कसा काम करत आहे हे आपण कधी जाणून घेतलंय का? भिक्खू म्हणजे काय, भिक्खूकडे आपण का जावं, भिक्खूंना आपण दान का द्यावं हे कधी आपण जाणून घेतलंय का? भंतेजींनी जर 3,000 रुपये मागितले तर हा म्हणतो एवढे लागतात भंतेजीला. प्रत्येक आठवड्याला 2 किलो मटण आणून खातो ते नाही पाहता, 3,000 भंतेजींनी मागितले, एवढेच चिवर असतंय. हे दान कर्म करताना आपली मानसिकता काय? उपासक उपासिकांनो, अनाथ पिंडक नावाच्या राजाने संपूर्ण मला वाटतं 37 एकर जमिनीवरती सोनं अंथरून भगवान बुद्धांना विहार बांधून दान दिलं. याला म्हणतात दान कर्म करण्याची पारमिता. आपले दान कर्म करताना 20ची नोट असली तर बाजूचीला म्हणते 10 आहेत का सुट्टे, असं दान करतात का? उपासक उपासिकांनो, दान हे श्रद्धेने द्यावं, दान हे मनापासून द्यावं. बघा, इतका सुंदर असा प्रोग्राम आपण या ठिकाणी करत आहोत, पण आपण प्रत्येक जण बसलेला आहे. संघबोधी भंतेजींना कधी कोणी विचारलं नसेल की भंतेजी तुम्हाला काय खर्च लागला या कार्यक्रमाला, भंतेजी विहाराला काय खर्च लागत आहे, भंतेजी तुम्हाला इथे काय कमी आहे, हे कधी विचारलं का आपण? याच्यातल्या 10% लोकांनी विचारलं असेल, 80%, 90%. उपासक उपासिकांनो, ज्यावेळी धम्म उपासक आणि भिक्खू संघ यामध्ये काहीतरी एक मैत्रीचं नातं, प्रेमाचं नातं ज्यावेळी निर्माण होईल त्यावेळी नक्कीच आपला धम्म हा समोर आणि पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. अन्यथा आपण फक्त एवढंच म्हणू की बाबासाहेबांचं स्वप्न होतं भारत बुद्धमय करायचं. काय स्वप्न होतं बाबासाहेबांचं? भारत बुद्धमय करायचं. आता स्वप्न झोपलेले लोक बघतात. बाबासाहेबांचं स्वप्न नव्हतं, बाबासाहेबांचा संकल्प होता. आणि बाबासाहेब हे माझ्या अभ्यासानुसार सांगतो, माझ्या ऐकण्यानुसार सांगतो की बाबासाहेब हे बोधिसत्व होते आणि इतिहासात अशी कुठलीच घटना नाही की बोधिसत्वाची वाणी खोटी ठरली आहे का? मग बाबासाहेब म्हटलेत की भारत बौद्धमय होणार आणि ती बोधिसत्वाची वाणी आहे. तुम्ही आम्ही लक्षात ठेवा की बोधिसत्वाची वाणी खोटी ठरत नाही. नक्कीच एक दिवस भारत बौद्धमय होणार, परंतु आपल्याला, तुम्हाला, आम्हाला त्यासाठी उपासक उपासिकांनो प्रयत्न करावा लागेल, दान कर्म करावे लागेल, भिक्खू संघ निर्माण करावा लागेल, तरुण भिक्खूची निर्मिती करावी लागेल आणि त्यांना आपल्याला सपोर्ट करावा लागेल, पाठिंबा द्यावा लागेल. कारण की भिक्खू आणि समाज यामध्ये इतकं प्रिय नातं आहे की ते नातं जर टिकून राहिलं तर नक्कीच आपला बौद्ध धम्म हा कुठल्याही धम्मापेक्षा, बघा ना, अनेक देशांमध्ये ज्यावेळी भिक्खू जातात त्यावेळी लोक त्यांना विचारतात की तुमच्या भारतामध्येच बुद्धांचा जन्म झाला, भारतभूमी ही बुद्धभूमी आहे, पण तरीही तुमचे लोक बौद्ध का नाहीत? काय प्रश्न विचारतात? तरीही तुमचे लोक बौद्ध का नाहीत? काय उत्तर देत असतील बरं आपले लोक? आपले लोक उत्तर देतात, म्हणतात की कोणता तरी एक राजा होता, त्यांनी सगळ्या भिक्खूंच्या कत्तली केल्या आणि त्यानंतर बौद्ध धम्म भारतातून संपला, असं म्हणतात. मग बाबासाहेब आंबेडकरांनी पुनर्ष एकदा आपल्याला बौद्ध केलं की नाही? 22 प्रतिज्ञा पाळणारे आपल्यात कोण कोण आहेत सांगा बरं? पाठ तरी आहेत का 22 प्रतिज्ञा? जर आपल्यालाच आपला धम्म माहिती नसेल, उपासक उपासिकांनो एवढं लक्षात ठेवा, 1956च्या आधी जर तुम्ही बघितलं तर एकही माणूस गव्हर्नमेंट ऑफिसर नव्हता. 1956च्या अगोदर होता का? बघा इतिहासात होता का? तर एकही माणूस गव्हर्नमेंट ऑफिसर नव्हता. ज्यावेळी बौद्ध धम्म आपल्याकडे आला, बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा आपल्याला दिली, त्यानंतर आपल्या समाजात वकील झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, कलेक्टर झाले आणि समाजातल्या घराघरातला मुलगा लाल दिव्याच्या गाडीत फिरायला लागला. ही बौद्ध धम्माची किमया आहे. महाराचं पोरग गाडीत फिरलं नसतं भाऊ. पापी माणूस धम्म ऐकू शकत नाही, त्याची मानसिकताच नाही.
पापी माणसाच्या मुखातून धम्मविचार निघतील का? शक्यच नाही. मला तरी वाटतं हे शक्य नाही. जो पाप कर्म करत असेल तो बौद्ध धम्म आचरण करेल का? नाही करत. पापी माणूस धम्म ऐकू शकत. आपण पुण्यवान आहोत म्हणून आपण इथे बसलेलो आहोत, है की नाही? ज्यांचे काहीतरी कारणाने जे घरी बसले असतील, असं समजायचं की त्यांचे पुण्यकर्म कमी पडले, त्यांना धम्मवाणी धम्मविचार मोठ्या धर्मगुरूंचा आदर त्यांना समजला नाही, कुठेतरी कर्म कमी पडले आणि ते त्यांच्याच घरी बसले. उपासक उपासिकांनो, बाबासाहेब आंबेडकरांचा आपण एकदा तरी विचार नेहमी करत चला की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा धम्म देताना, आपल्या भारताला संविधान देताना, आपल्या भारताला काहीतरी एक चांगलं नागरिकत्व देताना, आपल्या समाजाला अधिकार देताना बाबासाहेब आंबेडकरांची मुलं बिना औषध पाण्याची मेली आहेत. आपल्याला हे माहिती आहे का? याची जाणीव आपल्याला आहे का? नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांचा लाडका राजरत्न बाळ जेव्हा आजारी पडतो, मला सांगावं असं वाटतं की आपण बाबासाहेबांसाठी काय केलंय? कधीतरी स्वतःला प्रश्न विचारा बरं. माझ्याकडे आज गाडी आहे, कोणामुळे? उत्तर द्या. कोणामुळे? साडी आहे, कोणामुळे? माढी आहे, कोणामुळे? दररोज हप्त्याला 1 किलो मटण आहे, कोणामुळे? स्टेफन बाबासाहेबांमुळेच. मग एवढं सगळं काही बाबासाहेबांमुळे आहे. मी बाबासाहेबांसाठी काय केलं हे स्वतःला प्रश्न विचारा बरं. काय केलं आपण? काय केलं बाबासाहेबांसाठी? आपण काय केलं? केलंय काही? काहीच नाही केलं. मग बाबासाहेबांसाठी जर काही करायचं असेल, उपासक उपासिकांनो, श्वासासोबत जरी डॉक्टर B.R. आंबेडकर नाव आलं तरी उपकार फिटणार. श्वासासोबत. आता बाबासाहेब आपल्या अंगात येतील. 2-3 एप्रिल आहे ना, अजून 13-10 दिवस बाकी आहेत. आता बाबासाहेब अंगात येतील, परत बाबासाहेब जातील आणि परत 6 डिसेंबरला अंगात येतील, है ना? आता हसत येतील, नंतर रडत येतील. काळा दिवस, ब्लॅक डे, दुःखाचा दिवस. मटण आणून खातो तरी हा, याला काही घेणं देणं नाही. उपासक उपासिकांनो, आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांची फक्त प्रतिमा समजून घ्यायची नाही, तर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजून घ्यायचे. आणि ज्यावेळी आपल्याला बाबासाहेबांचे विचार समजतील त्यावेळी आपल्या मांडीवरचा मुलगा कलेक्टर, वकील, इंजिनियर, डॉक्टर झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु आपल्याला बाबासाहेबांचा त्याग समजला नाहीये. राजरत्न नावाचा मुलगा ज्यावेळी बाबासाहेबांचा आजारी पडला, बाबासाहेब ढसाढसा रडत होते. बाबासाहेब राजरत्न बाळाला मांडीवरती घेतात आणि बाबासाहेब त्या बाळाला बघून रडत असतात. बाबासाहेबांच्या लाडक्या राजरत्न बाळाला निमोनिया झालेला असतो. काय झालेला असतो? निमोनिया. त्या बाळाचं शरीर कडकडत्या उन्हासारखं, तापत्या उन्हासारखं तापत होतं आणि बाबासाहेब आंबेडकर त्या बाळाला बघून फक्त रडत होते, अश्रू ढाळत होते. आणि बघता बघता राजरत्न बाळाचं शरीर अचानक थंड पडतं, अचानक थंड पडतं. बाबासाहेब ढसाढसा रडायला लागतात. रडायचं कारण माता रमाईला कळतं. गावातले लोक बाबासाहेबांकडे येतात, बाबासाहेबांना म्हणतात की म्हणे साहेब, आता लाडका राजरत्न बाळ आपल्यात राहिलेला नाही, लाडक्या राजरत्न बाळाचा अंतविधी करावा लागेल. आणि अंतविधीसाठी आपल्याला बाळासाठी पांढरं कफन, पांढरा कपडा घ्यावा लागेल. बाबासाहेबांच्या काळजाला छिद्र पडल्यासारखं होतं आणि बाबासाहेब म्हणतात की अरे, माझ्या मुलाला दवाखान्यात नेण्यासाठीच माझ्याकडे 1 रुपया देखील नव्हता, तर मी याला पांढरं कफन आणू कुठून, पांढरं कापड आणू कुठून? माझ्याकडे माझ्या मुलासाठी पांढरं कापड घ्यायला सुद्धा पैसे नाही. तेवढ्यात माता रमाई पुढे येते. पांढऱ्या कपड्यासाठी पैसे नव्हते, परंतु रमाई फाटलेल्या लुगड्याचा पदर फाडते आणि फाटलेल्या लुगड्याच्या पदरात अंतविधी करणारी जगातली पहिली आई माता रमाई. हा त्याग रमाईचा आपल्यासाठी आहे. हा त्याग बाबासाहेबांचा आपल्यासाठी आहे.
उपासक उपासिकांनो, बाबासाहेबांना जर समजून घ्यायचं असेल, बाबासाहेबांची शिकवण, बाबासाहेबांचे उपकार जर जाणीव ठेवायची असेल, तर मला तरी वाटतं आपण बौद्ध धम्म हा स्वीकारला पाहिजे आणि बौद्ध धम्माचं आचरण मनापासून स्वीकारलं पाहिजे. तेव्हा कुठेतरी बाबासाहेबांना आनंद वाटेल आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतील, माझा समाज हिंदू म्हणून नाही तर बौद्ध म्हणून जगतो. पण आजही आपण हिंदू म्हणूनच आहोत. 60% लोक कावळ्याला निवत दाखवणारी आहेत आजही आपल्यात बसलेली. बाप मेल्यावर बापाला लोक कावळा बनवतात. तर मला प्रश्न पडतो, आई मेली तर कावळा, बाप मेला तरी कावळा, काही भेदभाव आहे की नाही? स्त्रीलिंग पुरुषलिंग आहे की नाही? बाप मेला तर आमच्या नाशिकला तर भरपूर आहे, म्हणजे बाप मेला तरी कावळा, आई मेली तरी कावळाच. आता आई मेल्यावर कावळीन पाहिजे, बाप मेल्यावर कावळा पाहिजे. बरं, एखाद्याचा बाप जर जास्त दारू पित असेल, त्याने घुबड होऊन यावं, नेहमी उलटा लटकायचा. ही अंधश्रद्धा कसली आहे? आणि मग ह्या अंधश्रद्धेचा ज्यावेळी आपण नाश करू, त्यावेळी आपण बाबासाहेबांसाठी काहीतरी केल्यासारखं राहील. उपासक उपासिकांनो, कधीही आपण ज्यावेळी चांगले कपडे घालत असू, आपण ज्यावेळी चांगलं अन्न खात असू, त्या अन्नाकडे पाहून म्हणा की बाबासाहेब जे अन्न खात आहे ते फक्त तुमच्यामुळे आहे. कधी आठवण येते का? उपकार 3च लोकांचे मानायचे. एक जन्मदेत्या आईचे, अधिकार देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, आणि तिसरं या निसर्गाचे. बघा ना, रात्रीचा आपण झोपलेलो असतो, थंड साप जरी चावलं तरी कळणार नाही, इतकं गार आपण झोपेत असतो, तरी निसर्ग आपल्याला रात्रभर जिवंत ठेवतो. किती उपकार आहेत त्या निसर्गाचे आपल्यावर, आहेत की नाही? कधी मरू माहिती आहे का? थोडा श्वास दाबा बरं. पण निसर्ग आपल्याला जिवंत रात्रभर ठेवतो. कधी उपकार त्या निसर्गाचे ठेवलेत का? नाही ठेवलेत. तर या 3च लोकांचे उपकार ठेवा. उपासक उपासिकांनो, उपकाराची जाणीव करा. जन्म आपल्यावरती ज्याने उपकार केलेत त्याचे उपकार फेडायला किंवा त्याच्या उपकारांची जाणीव ठेवायला विसरू नका. हाच बौद्ध धम्म आहे. आपल्यावरती केलेल्या, माणसाने केलेली दया, केलेले कर्म, आपल्यासाठी केलेले पर्याय जे आहेत, त्या पर्यायाची जाणीव ठेवा, त्या उपकाराची जाणीव ठेवा. आणि म्हणून सांगतो की आपल्याला जर बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव ठेवायची असेल तर अशा बौद्ध संमेलनांमध्ये येत चला. बौद्ध धम्मामध्ये आपलं जीवन अनुग्रहित करा आणि बौद्ध धम्मानुसार आपलं जीवन जगा. एवढं बोलतो, या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण. यानंतर आपण पाहत आहात